नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण कनकशेरी या गावामध्ये जेनेक्रॉप सीडचा प्लॉट पाहण्यासाठी आलो आहोत. रफ्तार 99. तर या प्लॉट बद्दल जाणून घेण्यापूर्वी आपण शेतकऱ्यांकडून त्यांचं नाव, गाव, त्यांची पूर्ण माहिती आणि त्यांचा या प्लॉटचा पूर्ण प्रवास कसा राहिला हे जाणून घेऊया. सांगा दादा आपलं नाव. नवनाथ उत्तम पवार, कनकशेर गाव. याला इथं फक्त गावतळे स्प्रे खत दिलेले नाही. नंतरला एक डोस देईल फक्त एरियाचा, बाकी काहीच देईल नाही. बरं, हे वाण तुम्हाला कसं वाटलं नेमकं? नाही, वाण चांगलं आहे. इतर वाणापेक्षा नाही, तुम्ही आता बरेच मका घेता, बाकी वाणापेक्षा याच्यावर रोगटवीन नाही, काहीच नाही. आळीचं प्रमाण वगैरे कसं आळही आहे नाही या तर काहीच वाणावर? नाही. फक्त एक बार फवारणी करेल आम्ही, नाही म्हणून. नाही म्हणून फवारणी केली, हा. मनाचे समाधान हा, आहे. पण आळीचं प्रमाण एकदम कमी आहे असं तुमचं म्हणणं. आळही म्हणजे नाहीच, जावलेलीच नाही आम्हाला त्याच्यावर आहेच हा. म्हणून. आणि मग उंची वगैरे कशी आहे हाईट याची? पण भरपूर आहे, हा. 7-8 फूट आहे त्याची. हो हो हो, आपण पाहू शकतो. आणि हे कणसाची लागण पण सारखी आहे. हा, सारखे मला वाटतं- दोन्ही हो. कंस सारखे. हो, जुळ्याचं प्रमाण जास्त आहे हा, आणि त्याच्यामध्ये दोन्ही कणस सारखे आहेत. दोन्ही सारखे. डेव्हलप मध्ये प्लॉट आहे, आणखी खूप छान भरणार आहे तो. तर हे सीड तुम्ही कोणाकडून आणलं होतं? एक गुंजर सेटच्या. गुलजार सीड कोण आणलं होतं? तर मग तुम्हाला कसं वाटलं सीड बघितली? तर या मक्याचं तुम्ही उत्पन्न घेणार की मुरघास करणार? मुरघास करणार आहे. बर, दोन्ही गोष्टीसाठी परिपूर्ण तुम्ही कंच मोडून करू शकता, कंचा सकट करू शकता. अदर मक्याच्या तुलनेपेक्षा नंतर याचा मग बोध जास्त भरतो, कारण यामध्ये चिकाचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे तुमच्या दुधाच्या फॅट मध्ये वाढ होती. ओके, तुमच्या दुधाला पण चांगला भाव लावतो. हो. आणि जनावर पण हे चारा आवडीनं, अतिशय आवडीनं खातात. वेस्टेज एकदम कमी पडतं, हो का? नक्कीच कमी पडतं. तुम्ही घ्या एकदा, तो पण अनुभव घ्या. कारण रफ्तार 99 ही वाण आहे ना, खाण्यासाठी अतिशय चवदार. आपण जे अमेरिकन स्मार्ट नेपियर किंवा स्वीट कॉर्नचा जो मका वापरतो, हा. त्या मक्यापेक्षाही गोड चारा ह्याचा बनतो. मुरघास जरी केला तरी 1-1.5 बोध ह्याचा शिल्लक भरणार, म्हणजे भरणार आदर मक्यापेक्षा. आणि याची उंची वगैरे समप्रमाणात उंची असल्यामुळे, आहेच ना मग. मी पहिलंच समप्रमाणात असल्यामुळं त्याचा बोध पण तुम्हाला निश्चितच जास्त भरणार आहे. अवरेज मध्ये पण तुम्हाला खूप छान असं अवरेज भेटणार आहे मुरघास सुद्धा. नाही. आता यावेळेस येतं मुरघास बनवून त्याचा. निश्चित तुम्ही बनवून आणि काही बरसदीमध्ये जे आहे ना, हा. मग तिचा आवरेज काढू. निश्चित 100%. बरसदीमध्ये जे आवरेज काढू. आता हो, यावेळेस हो. जे तर मक्का नाही आम्हाला दुसऱ्या एवढीच आहे, हम्म. त्यामुळे आम्हाला मुरघास करणे. बिलकुल, तुम्ही दोन्ही प्रयोग करून बघू शकता. बरसदीमध्ये अडचण आता अनुभव आल्यामुळे आपण शेड घेणारच आहे. हो ना, हो ना, हो ना. शेवटी कसं आहे, शेतकऱ्याचा अनुभव आणि शेतकऱ्याचा विश्वास हा ना, यावरती सगळं डिपेंड आहे. अनुभव आला तिला आपल्याला माहिती आहे आता हे शेड आपलं चांगलं येईल. हो. हो. आणि लावण पण अतिशय छान पद्धतीत झालेली आहे तुमची. अंतर पण चांगलं आहे आणि प्रत्येक धाटाच्या कणसाची साईज पण सारखी आहे. आणखी प्लॉट तुमचा डेव्हलप होणार आहे. भरपूर म्हणजे दिवस आणखी बाकी आहेत, पण नाही, चांगला प्लॉट होणार आहे. अजून तिला जवळपास 1.5 महिना बाकी आहे. अतिशय छान असं मॅनेजमेंट तुमचं आहे. हे काय खत ते वगैरे कसं- काय टाकलं टाकलेलं नाही, आहे? खत काहीच नाही टाकलेले. खाली आता- खत काहीच नाही, आता- फक्त आता- एक डोस दिली त्याचा आता- बस. आता काय करा, तुम्ही दाणेदार सोबत पोटॅशचा एखादी हात घ्या. कारण काय होईल, आता कणसाचे जे भरण्याचं प्रमाण आहे ते अतिशय जलद गतीने होईल आणि चांगल्या पद्धतीने परिपक्व दाणे देऊ तुम्हाला टाकून भरण्यात सगळं आहे येतील. ना. हा एक मिश्र डोस तुम्ही अवश्य घ्या. नाही कसं राहते, सारखं युरिया टाकून नाही, काय- हिऱ्याचा फक्त एकच डोस हा, करेल. आता नत्राची गरज नाही, आता तुम्हाला युरियाची गरज नाही. नाही, हिऱ्या द्यायचंच नाही एखादी ना. मिसळ मध्ये तुम्ही टाकलं तर टाकू शकता, पण पोटॅश हा आता गेलाच पाहिजे. कारण काय होईल, तुम्हाला तुमच्या उत्पन्नात पण वाढ होईल आणि या जे कणसाचे दाणे आहेत ना, हम्म. पूर्ण भरण्यात तुम्हाला मदत भेटेल त्यामध्ये. नाही, आम्ही चाऱ्यामुळे दाट टाकलेली नाही तर पतलेली कधी असती. हा. तर पतली जरी भरपूर असली तर असं मग दाट काही राहिलं हा, असतं हे त्याचं. आहे. हे आपण बघू शकता, हा. या ठिकाणी आपण बघू शकता. नाही, पतली असलीच नंतर जाड हो. जाड तरी भारी तरी बनतं ना. इतकी दाट असून सुद्धा तुम्ही पाहू हा. शकतो मक्काची साईज बघा कशी आहे. प्रत्येक दाटाला आहे, इतकी दाट असून पण. आणि जर का याच्यामध्ये, तर या 2 धाटामध्ये जर हा दाट नसेल, तर तेवढी कस त्याला लागते ना. हा, तेवढं निश्चित. त्यामुळेच तुम्ही काय करा, एक पोटॅशचा डोस घ्यायला, म्हणजे चांगला फरक दिसून येतो. पोटाचं